श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। 9 ऑगस्ट 2024 पहिला श्रावण शुक्रवार आणि या दिवशी आली आहे नागपंचमी। श्रावण शुक्रवारी नागपंचमी आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अतिशय वाढलेलं आहे। अतिशय चांगल्या शुभ मुहूर्तावरती यावर्षी नागपंचमी आलेली आहे, कारण श्रावणातल्या शुक्रवारी आपण आपल्या मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी तसेच त्यांच्या सुख समृद्धीसाठी आपण स्त्रियांनी या दिवशी काय काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत। नागाला शिवशंकरांच्या गळ्याभोवतीचे स्थान असल्यामुळे ती महादेवाची एक ओळख पण मानली जाते। श्रावण शुक्रवार आणि नागपंचमी असा योग जुळून आल्यामुळे नागपंचमीचे सुद्धा महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण शुक्रवार व नागपंचमी हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे पूजा कशी करावी, या दिवशी कोणती कामे करावीत आणि स्त्रियांनी कोणत्या चुका या चुकूनही करू नयेत, तसेच आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी, सुख समृद्धीसाठी काय करावे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। श्रावणातील पहिला सण हा नागपंचमी असतो। श्रावण महिन्याला सुरुवात झाली की 5व्या दिवशी नागपंचमी येते। या दिवशी नागाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। या दिवशी नागाची पूजा केल्यामुळे जीवनातील अनेक समस्या दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे। नागपंचमीच्या दिवशी श्रावण शुक्रवार असल्यामुळे ज्योतीबरोबरच आपल्याला नागाचेही पूजन करायचे आहे। तर यंदाची नागपंचमी ही विशेष खास असणार आहे। तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी अनेक स्त्रिया, मुली आपल्या भावासाठी उपवास करतात। या दिवशी नागाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष नष्ट होतो, तसेच कुंडलीतील अनेक दोष दूर होऊन आपल्या कुटुंबाचे सापापासून संरक्षण होते। तर या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आपली नित्य कामे आटपून घ्यावीत आणि या दिवशी शक्यतो स्त्रियांनी नवीन साडी, दागिने घालावेत। यामागे सुद्धा काही कथा सांगितल्या जातात। त्यामुळे स्त्रियांनी या नागपंचमीच्या दिवशी शक्य असेल तेवढे शाज शृंगार करावा। त्यानंतर आपल्या रोजच्या देवाची पूजा करायची आहे आणि मग आपण नागपंचमीची पूजा करायची आहे। तर अनेक स्त्रिया आदल्या दिवशी भावाचा उपवास करतात। तर त्याच दिवशी आपल्या घरामध्ये नाग नरसोबाचा कागद चिकटवून त्याची सुद्धा पूजा केली जाते। आणि बऱ्याच भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी आपल्या गावामध्ये सुद्धा बघा तुम्ही, बऱ्याच गावांमध्ये कुठेतरी नागाची मातीची मूर्ती बनवलेली असते। तर तिथे अनेक स्त्रिया पूजा करण्यासाठी जातात किंवा वारुळाला जातात। तुमच्या गावामध्ये कुठे आसपास वारुळ असेल तर त्या वारुळाला जाऊन तुम्ही त्या दिवशी तिथे सुद्धा नागपंचमीची म्हणजेच नागोबाची पूजा करू शकता। नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। तर या दिवशी नागाला दूध अर्पण केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते असे म्हणतात। आणि जरी तुमच्या गावामध्ये वारुळ नसेल तर बऱ्याच शहरी भागामध्ये आपल्याला हे शक्य होत नाही, तर तुम्ही घरीच नाग नरसोबाचा असा कागद मिळतो, तर हल्ली बाजारामध्ये आपल्याला तो किंवा शेजारच्या एखाद्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊन जातो। तो भिंतीवरती चिपकवून त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो तेव्हाही ह्या कागदाची आपण पूजा करू शकतो, तेव्हाही आपण या नाग नरसोबाची पूजा करू शकतो। आणि जरी आदल्या दिवशी आपण ही पूजा केली असेल तरी तो कागद लगेच आपल्याला काढून टाकायचा नाही। दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला त्याची पूजा करायची आहे। म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी सुद्धा तो तसाच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती जे नागाचे चित्र आहे त्याची सुद्धा पूजा आपण नागपंचमीच्या दिवशी करायची आहे। तसेच विशेष करून शुक्रवारच्या दिवशी नागपंचमी आहे म्हणून आपण नागाची तर पूजा करणारच आहोत, पण त्याचबरोबर या दिवशी श्रावण शुक्रवार सुद्धा आहे, त्यामुळे आपण ज्योतीची सुद्धा पूजा करणार आहोत। तर स्क्रीनवरती मी जे काही तुम्हाला फोटो दाखवलेला आहे किंवा चित्र दाखवलेलं आहे, त्या समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला त्या 2 स्त्रिया आपल्या बाळाला मांडीवर घेऊन बसलेल्या दिसत आहेत। तर त्या ज्योती आहेत। जरा जिवंतिका याचाच अपभ्रंश होऊन ज्योत्या हा शब्द तयार झालेला आहे आणि याची पूजा श्रावणातील दर शुक्रवारी केली जाते। तर योगायोगाने नागपंचमीच्याच दिवशी शुक्रवार असल्यामुळे आपल्याला या दिवशी ज्योती मातेची पूजा करायची आहे। त्यांना हळदी कुंकू वाहून अक्षदा, फुले व्हायची आहेत। या दिवशी वस्त्रमाळ, आघाडा, दुर्वा यांची माळ करून आपल्याला त्या फोटोला घालायची आहे। नागदेवतेबरोबरच ज्योतीचेही पूजन आपल्याला याच दिवशी करायचे आहे। आणि विशेष करून या दिवशी आपल्या घरातील जी काही लहान मुले असतील त्यांना आपण या दिवशी औक्षण करायचं आहे।
आपल्या मुलाबाळांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभू देत यासाठी या दिवशी मुलांना औक्षण केले जाते। तर या दिवशी काही जण पुरणाच्या दिव्यांनी किंवा कणकेच्या दिव्यांनी सुद्धा मुलाबाळांना औक्षण करतात। कारण काही जण दर शुक्रवारी ज्योती मातेची पूजा केल्यावर त्यांना पुरणाचा नैवेद्य दाखवतात। जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पुरणाचे दिवे त्या पुरणातूनच, म्हणजे तुम्ही नागपंचमीच्या दिवशी पुरण करणार असाल तर त्या पुरणातूनच नक्की बनवा। नसेल तर तुम्ही 2 कणकेचे दिवे बनवून त्याने सुद्धा मुलाबाळांचे औक्षण करू शकता। आणि तेही जमत नसेल तर मग काही हरकत नाही, घरातील नेहमीच्या वापरातील जे दिवे असतात त्यांनी सुद्धा तुम्ही ते सर्वात प्रथम देवाला औक्षण करून घ्यावे आणि नंतर मग आपल्या मुलाबाळांना औक्षण करावे। हे औक्षण उदंड आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, दीर्घायुष्यासाठी केले जाते। त्यामुळे आपण या नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेबरोबरच ज्योतीचेही पूजन आणि त्याचबरोबर मुलाबाळांचे औक्षण सुद्धा करायचे आहे। तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत, शेतामध्ये उकरत नाहीत, खणत नाहीत। शेतात देखील पीक संरक्षणात सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात। शेतातील उंदरांचा नायनाट करून साप शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करतो। या दिवशी नववधू माहेरी येतात, झिम्मा फुगड्या खेळतात, झाडाला झोके घेतात। अशा सर्व गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात। त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी काही नियमांचे सुद्धा पालन आपल्याला करावं लागतं। ज्या काही दैनंदिन गोष्टी आहेत त्या या दिवशी आवर्जून केल्या जात नाहीत। तर या दिवशी काही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, त्याचबरोबर टोकदार वस्तूंचा वापर करू नये, असे नियम पूर्वीपासून परंपरेगत चालत आलेले आहेत। तर या दिवशी शक्य होईल तेवढे नियम तुम्ही अवश्य पाळा, कारण या दिवशी आपल्याकडून कोणत्याही जीवाची हानी होऊ नये हाच यामागचा उद्देश असतो। दररोज आपण ही कामे करू शकतो, मात्र नागपंचमीच्या दिवशी ही कामे करण्यासाठी वर्ज्य सांगितली आहेत। तसेच या कामासोबतच आपण या दिवशी वृक्षतोड करणे, सुईधागा वापरणे, शिवणकाम करणे हे सुद्धा वर्ज्य करायला सांगितलेलं आहे। या दिवशी अशी काही कामं करणं अशुभ मानलं जातं। त्यातल्या त्यात आपल्याकडून कोणत्याही जीवाची हानी झाली किंवा नागाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचला तर त्याचे पाप आपल्याला लागू शकते। त्यामुळे या दिवशी जे काही नियम सांगितले आहेत त्या नियमांचे पालन अवश्य करा। त्यामुळे या दिवशी विशेष करून नागदेवतेला पुरणपोळी वगैरे न दाखवता पुरणाचे दिंड, कानवले अशा प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो। या दिवशी नागाला विशेष करून दूध, लाह्या, फुटाणे त्याचबरोबर पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य दाखवला जातो। किंवा काही स्त्रिया या सणाला गव्हाची खीर, उकडीचे पुरणाचे दिंड, हळदीच्या पाण्यातल्या पातोड्या, उकडीचे मोदक, कानवले अशा प्रकारचे पदार्थ बनवून ते खाल्ले जातात। तर अशा प्रकारे नागपंचमीचा सण साजरा करतात। श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले। तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो। या नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे शास्त्रोक्त पूजन केल्यानंतर आनंदाचे प्रतीक म्हणून स्त्रियांनी झोके खेळण्याची प्रथा सुरू झाली। नागराजाने सत्तेश्वरीला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रकट केले, तेव्हा ती आनंदाने झाडाच्या फांद्यावर झोके घेऊ लागली। त्यामुळे स्त्रिया या दिवशी झोका खेळतात। झोका खेळण्यामागचा उद्देश हाच असतो की जसा झोका वरवर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जावो आणि झोका जसा जसा खाली येतो तशा भावाच्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख हे खाली जाऊ देत, असा भाव ठेवून स्त्रिया नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करतात, झोके घेतात। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नागपंचमीचा सण अगदी आनंदाने साजरा करा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा। अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका। आणि आपले व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सुद्धा अवश्य सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।